नमस्कार मंडळी, तुला शिकवेन चांगलाच धडा मालिकेत सध्या अक्षराला वेडं ठरवण्यात आल्याचा सिक्वेन्स चालू आहे. चारुलताच्या रूपात घरी आलेली बाई दुसरी तिसरी कोणी नसून भुवनेश्वरी असल्याची खात्री अक्षराला होते आणि सासूचं खरं रूप ती सर्वांसमोर आणते. मात्र सूर्यवंशी कुटुंबासमोर अक्षराला खोटं सिद्ध करायचं असा प्लॅन आधीच भुवनेश्वरीने आखलेला असतो. संपूर्ण घरासमोर अक्षराला खोटं ठरवून तिची रवानगी मेंटल हॉस्पिटलमध्ये करण्यात येते. अक्षरावर या ठिकाणी जेलमधला बजरंग हल्ला करण्यासाठी येतो. यावेळी अधिपती पत्नीच्या मदतीसाठी पोहोचतो, पण त्यानंतर अक्षरावर हल्ला झालेला नसून ती केवळ मानसिक तणावापोटी काहीही बरळत असल्याचा आरोप हॉस्पिटलचे कर्मचारी तिच्यावर करतात. हे सगळेजण भुवनेश्वरीलाच मिळालेले असतात. यामुळे अक्षरा प्रचंड तणावात जाते. तिला गुंगीचे इंजेक्शन दिलं जातं. मला काही पण करू द्या, या दवाखान्यातून सोडवा असं विनंती अक्षरा वारंवार अधिपतीकडे करत असते. पण भुवनेश्वरी सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढून घेते. एकीकडे अक्षरा रुग्णालयात असताना दुसरीकडे घरात भुवनेश्वरी आणि चारुहौसच्या लग्नाचा थाट घालण्यात येतो. सुनेच्या अनुपस्थितीमध्ये लग्न व्हावं अशी चारुहौसची अजिबात इच्छा नसते, पण चारुलता त्याचं मत परिवर्तन करण्यास यशस्वी होते. आता ऐन लग्नाच्या दिवशी अक्षरा अधिपतीला घेऊन लग्नाच्या मांडवात येणार आहे. भर मांडवात येऊन अक्षरा म्हणते, थांबा, तुम्हाला अधिपतीच्या जीवापेक्षा प्रिय आहे का? यावर चारुलता म्हणते, अर्थात कोणत्याही आईला तिचा मुलगा प्रिय असतो. पुढे अक्षरा म्हणते, आता या प्रिय लेकाची शपथ घेऊन सांगा की तुम्ही भुवनेश्वरी मॅडम नाही आहात. घ्या शपथ. यानंतर चारुलता लेकाच्या डोक्यावर हात ठेवत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा ट्विस्ट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता तरी भुवनेश्वरीचं खरं रूप प्रेक्षकांसमोर येणार का, याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.